नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो. तर आजचा आपला तिसरा टेन्स आहे, तो म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. या अगोदर सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकून देईल. तर आज आपण अभ्यासतो आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्सला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. त्याची व्याख्या काय आहे आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स कधी वापरतात त्या संदर्भात माहिती मी देणार आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ पास्ट अँड प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट टेन्स जो आहे तो पास्ट आणि प्रेझेंटचा काय तर एक कॉम्बिनेशन आहे. अँड ॲक्शन इन द पास्ट हॅज सम टाईम टू डू विथ द प्रेझेंट. एक ॲक्शन आहे जी पास्टमध्ये सुरू झाली आणि थोडंसं प्रमाण म्हणजे ती आत्ताच प्रेझेंटमध्येच का झाली तर थोडक्यातच ती संपलेली आहे. त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. डायग्राम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल बघा. पाठीमागं आहे पास्ट, सेंटरला प्रेझेंट आणि समोर फ्युचर. ओके, तर यामध्ये तुम्हाला दिसतंय की ॲक्शन सुरू झालेली म्हणजे जो की कलरफुल ॲरो आहे तो आपल्याला सांगतोय की ॲक्शन सुरू झालेली आहे पास्टमध्ये, परंतु ती संपलेली आहे प्रेझेंटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही बोलता आहात, टॉकिंग ऑफ टाईम दिसतंय, तो एक ॲरो बघा टॉकिंग ऑफ टाईमचा. तिथेच तुमचं जी काय ॲक्शन आहे ती संपलेली आहे. ॲक्शन हॅज कम्प्लिटेड हिअर म्हणजे ह्या ॲरोपाशीच काय झालेली तर ॲक्शन संपलेली, म्हणजे रिसेंटलीच ॲक्शन ही संपलेली आहे. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. पास्टमध्ये सुरू झाली क्रिया परंतु संपली कुठं तर एक्झॅक्ट ज्यावेळेस तुम्ही बोलता आहात त्यावेळेस ती काय असते तर संपलेली असते. त्यावेळेस आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. तर आता आपण बघूया परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे. मग आता परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर अभ्यास करताना आपल्याला त्याचं अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही स्ट्रक्चर्स बघावे लागतील. मग अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे तर बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट त्यानंतर हॅव हॅज आपण इथं काय वापरतोय तर एक हेल्पिंग वर्ब आपण सब्जेक्ट नंतर वापरणार आहोत. त्यानंतर V3 आणि शेवटी ऑब्जेक्ट अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे होकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचं आहे. तर V1, V2, V3 फरक लक्षात घ्या. V1 म्हणजे मूळ जे वर्ब आहे त्याला आपण V1 म्हणतो. V2 म्हणजे पास्ट टेन्स दुसरा प्रकार आणि V3 म्हणजे तिसरा टाईप वर्बचा. तर आपल्याला इथं तिसरा जो टाईप आहे तो आपल्या इथं वापरायचा आहे. इथं इथं प्लेड पाहिजे होतं, तिथं टोल्ड झालेलं आहे. टेल, टोल्ड, टोल्ड. ओके, प्ले, प्लेड आणि प्लेड हा तिसरा प्रकार आहे, तिसरा भाग आहे कशाचा तर वर्बचा. आता V3 म्हणजे काय तर पास्ट पार्टिसिपल. इट इंडिकेट्स परफेक्ट टेन्स आणि हे जे V3 असतात ते पास्ट पार्टिसिपल असतात आणि ते काय करतात तर परफेक्ट टेन्स इंडिकेट करण्याचं काम करतात. मग आता परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये की हॅव आणि हॅज वापरायचं आहे. मग हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं तर हॅव वापरायचं आहे तुम्हाला आय. वाक्याची सुरुवात जर आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊनने झाली तर तुम्ही हॅव वापरणार. त्याच्यानंतर हॅज कधी वापरणार तुम्ही ज्यावेळेस वाक्य सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने होईल त्याच्यानंतर तुम्ही काय करा तर हॅज वापरा. हा कॉलम तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे आणि हे स्ट्रक्चरही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठलं अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर, होकारार्थी स्ट्रक्चर. आता होकारार्थी स्ट्रक्चरचे काही एक्झाम्पल बघूया आणि हे जे स्ट्रक्चर आहे त्यानुसारच मी वाक्य बनवले, ह्या कॉलमनुसारच लक्षात ठेवा. आय नंतर तुम्हाला मी सांगितलं हॅव वापरायचं आहे, मग इथं मी काय केलं आहे आय नंतर हॅव वापरलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1, आय हॅव सबमिटेड माय नोटबुक. नंबर 2, वी हॅव व्हिजिटेड एलोरा. आय नंतर हॅव, वी नंतर हॅव. यू नंतर पण हॅव सांगितलेलं आहे. यू हॅव रिसिव्ड अ लेटर. दे हॅव प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळले आहेत. यू हॅव रिसिव्ड अ लेटर. तू पत्र रिसिव्ह केलं आहे. बॉयज हॅव प्लेड क्रिकेट. अनेक वचनी आहे. ही हॅज कॉल्ड मी. इथे हिच्या नंतर तुम्हाला सांगितलं होतं हॅज, शीच्या नंतर पण हॅज आणि सिंग्युलर नाउन सुद्धा हॅज. संदीप हॅज कंपोज्ड अ पोएम. शी हॅज इटन अ मँगो. बरोबर आहे. त्यानंतर निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह स्ट्रक्चर काय असणार मग तर फक्त आपल्याला नॉट वापरायचं आहे. लक्षात ठेवा, हॅव हॅज नंतर तुम्ही काय करणार आहात नॉट वापरणार आहात. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते नकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर आहे. टेन्स कुठला आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट नंतर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर असणार आहे, निगेटिव्ह स्ट्रक्चर असणार आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं. एक्झाम्पल बघूया.
नंबर 1, आय हॅव नॉट सेंड अ मेसेज. ज्यावेळेस तुम्ही हे स्ट्रक्चर बघताय त्यावेळेस तुम्हाला हा कॉलमसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. हा कॉलम खूप महत्त्वाचा आहे. हा कॉलम खूप महत्त्वाचा आहे. त्यानुसारच तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, इंटरगेटिव्ह असो, सगळ्यांसाठी तो कॉलम फिक्स आहे. तो तुम्ही पाठ केला तर चांगलंच आहे. आय हॅव नॉट सेंड अ मेसेज. ही हॅज नॉट गिवन अ मोबाईल. त्यांनी मोबाईल दिला नव्हता, की त्यांनी मोबाईल दिला नाही. शी हॅज नॉट कॉल्ड मी. तिने मला फोन केला नाही. दे हॅव नॉट डिमांडेड मिल्क इन द हॉस्टेल. ते हॉस्टेलमध्ये दुधाची मागणी करत नाही. हा झाला तुमचा स्ट्रक्चर निगेटिव्ह. इंटरगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे तर परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो असं वाक्य. तर हिच्यामध्ये बघा दिसतंय बघा, हॅव हॅज म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं याच्या अगोदर की इंटरॉगेटिव्हचे 2 प्रकार आहेत. एक डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनला फक्त काय करायचं आहे, व्हर्बल क्वेश्चनच्या अगोदर डब्ल्यूएच वर्ड तुम्हाला लिहायचं. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते व्हर्बल क्वेश्चनचं आहे. व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ही कधी कशाने होते, हेल्पिंग वर्बने होते. त्यामुळं परफेक्ट प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग वर्ब कुठले आहेत, हॅव आणि हॅज. तेव्हा आपण त्यांनी वाक्याची काय करणार, सुरुवात करणार आहोत. त्यानंतर घेणार आहे सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं तुमचं व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर. कशाचं, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं. आणि जेव्हा तुम्हाला डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर बनवायचं आहे तर फक्त डब्ल्यूएच वर्ड हॅव आणि हॅजच्या अगोदर लिहा. डब्ल्यूएच वर्डचं स्ट्रक्चर सुद्धा तुमच्यासमोर येऊन जाईल. तर आता आपण बघतोय व्हर्बल. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सच. हॅव हॅज सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फक्त हेल्पिंग वर्ण वाक्य सुरुवात करा, शेवटी क्वेश्चन मार्क द्या. एक्झाम्पल बघूया. हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क. हॅज नेहा जॉईन अ कंपनी. हॅज ही सोल्ड हिज लॅपटॉप. हॅव दे प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळले आहेत का. हॅज ही सोल्ड हिज लॅपटॉप. त्यांनी त्याचा लॅपटॉप विकला आहे का. हॅज नेहा जॉईन अ कंपनी. नेहाने कंपनी जॉईन केली का. हॅज यू कम्प्लिटेड युअर होमवर्क. तू होमवर्क कम्प्लीट केला का. आता हे आहे तिन्ही स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचे आहेत चांगल्या प्रकारे. आता आपण बघतो युसेज. यूज कधी करायचं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. तर त्यातला पहिला भाग आपण सांगू शकतो पहिला वापर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा. त्यामध्ये नंबर 1, परफेक्ट प्रेझेंट टेन्स इज यूज टू इंडिकेट अन ॲक्शन हॅज कम्प्लिटेड रिसेंटली. It is used to express an action which has just been happened or completed at the moment of speaking. ज्यावेळेस तुम्ही बोलत आहात त्यावेळेस जर एखादी क्रिया काय होत असेल, कंप्लीट होत असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार तर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर तुम्ही करणार आहात. पहिली डेफिनेशन बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज टू इंडिकेट अन ॲक्शन हॅज कम्प्लिटेड रिसेंटली. रिसेंटलीच एखादी ॲक्शन कंप्लीट झाली असेल तर त्यास तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल, ही हॅज कम्प्लिटेड होमवर्क. त्याने त्याचा होमवर्क कंप्लीट केला. म्हणजे आत्ताच तो कंप्लीट झालेला आहे, करत आहे हे नाही तर झाला, आता तो करणार नाही त्याच्यानंतर. शी हॅज रिटन अ लेटर. तिने पत्र लिहिलं आहे. दे हॅव प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळले आहेत. आय हॅव संग अ सॉन्ग. मी गाणं म्हटलं आहे. म्हणजे आत्ता मी म्हणतोय गाणं तर नाही, तर ते बनलं आणि ते संपलेलं आहे. नंबर 2, usage of number 2. It is used to express past actions which are continued in the present time or their effect is in present time. आता याचा वापर होतो कधी की पास्ट ॲक्शन जी काय तर प्रेझेंटमध्ये चालू आहे और देअर इफेक्ट इज इन द प्रेझेंट टाइम. जर त्याचा इफेक्ट काय असेल प्रेझेंट टाइममध्ये असेल तर त्यास तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 1, शी हॅज फिनिश्ड हर वर्क. तिने तिचं काम पूर्ण केलं आहे. पास्टमध्ये सुरू झालं आणि ते सध्या सुद्धाचा रेफरन्स आहे. म्हणजे आता सुद्धा ती क्रिया चालू होती आता संपली. माय सन हॅज इटन ऑल ॲपल्स. माझ्या मुलाने सगळे आंबे ॲपल्स खाल्लेत. ॲपल खाण्याची क्रिया अगोदर सुरू झाली पास्टमध्ये आणि आत्ता ती संपलेली. ही हॅज कट हिज फिंगर्स. त्यांनी त्याचे हिज कट हिज फिंगर त्यांनी तिचं फिंगर काय केलं तर कट केलं. ही हॅज कम्प्लिटेड हिज डिग्री फ्रॉम पुणे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. त्याने तिची डिग्री सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतून कंप्लीट केली आहे. सुरुवात झाली मागे 2-3 वर्षांना, आता त्यांनी कंप्लीट केली. म्हणजे आता सुद्धाचा रेफरन्स आहे, प्रेझेंटशी त्याचं रिलेशन आहे आणि ती आत्ताच कंप्लीट झालेलं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स इज यूज टू डिनोट अन ॲक्शन स्टार्टिंग ॲट सम टाइम्स इन द पास्ट अँड कंटिन्यूड अप टू द प्रेझेंट मोमेंट. सेम पास्टमध्ये सुरू झाली आणि कंटिन्यूस ती आता सुद्धा चालू आहे. आय हॅव टॉट इन द स्कूल फॉर 10 years. आता सुद्धा चालू आहे म्हणजे मी शाळेमध्ये 10 वर्ष शिकवलं आहे.
म्हणजे मी आताही शिकवण्याचं काम करतो आहे, पण भूतकाळाचा रेफरन्स आपल्याला तिथं देतो, आपण देण्यासाठी इथं परफेक्ट प्रेझेंट याचा आपण वापर करत आहोत. ही हॅज लिव्ड इन मुंबई सिन्स 2018. तो मुंबईमध्ये 2018पासून राहत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर याचा वापर आपण करू शकतो परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा. मला वाटतं आहे की परफेक्ट प्रेझेंट टेन्स तुम्हाला समजलेलं आहे. ते 3 स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आणि हे 3 युसेज तुम्हाला काय करायचे तर लक्षात ठेवायचे आहेत. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच अँड टेक केअर.